नमस्कार. आज आपण गणपतीच्या विविध नावांचा विचार करणार आहोत. गणपती हे परब्रह्माचं सगुण रूप आहे आणि गणेशाला विविध अशा घटनांच्या प्रसंगांच्या निमित्ताने काही विविध नावं दिली गेलेली आहेत आणि ती आपणच सगळ्यांनी अशी दिलेली आहेत. तर गणपतीला गौरीसुत म्हटलं जातं, गजवक्त्र म्हटलं जातं, गजानन म्हटलं जातं, त्याला लंबोदर म्हटलं जातं, त्याला भालचंद्र म्हटलं जातं, विनायक म्हटलं जातं. तर ही नावं जी आहेत, पण खरं म्हणजे गणपती हे निराकार निर्गुण असं परब्रह्म आहे आणि अथर्वशीर्षात त्याचा उल्लेख आलेलाच आहे. तेव्हा अशा या गणपतीला गौरीसुत का म्हटलं जातं? कारण तो पार्वतीचा पुत्र आहे आणि गणेशाला तो मातृभक्त होता आणि त्यामुळे गौरीसुत असंही त्याला एक नाव दिलं जातं. त्याला गजवक्त्र म्हटलं जातं कारण त्याला जे काही त्याचं तोंड आहे ते हत्तीचं तोंड म्हणजे सोंड आहे त्याला आणि त्यामुळे त्याला गजवक्त्र किंवा गजानन, आनन म्हणजे तोंड, वक्त्र म्हणजेही तोंड आणि त्यामुळे हत्तीचं तोंड असलेला म्हणून त्याला गजवक्त्र म्हटलं जातं किंवा गजानन म्हटलं जातं. त्याला एकदंत असंही म्हटलं जातं. त्याला एक दात आहे, खरं म्हणजे दोन दात त्याचे होते, परंतु एकदा अ, भगवान परशुराम हे शिवपार्वतींना भेटण्यासाठी आलेले होते आणि दुपारची वेळ, आपले आईवडील जर विश्रांती घेत आहेत तर तुम्ही आत्ता जाऊ नका, थोड्या वेळाने जा, असं गणेश त्यांना सांगत होता, विनंती करत होता. पण ते म्हणाले नाही, मला आत्ताच त्यांना भेटायचं आहे आणि त्यामुळे ते जायला निघाले. त्या वेळेला हा त्यांना विरोध करत होता आणि शेवटी त्यांची झटापट झाली. त्या झटापटीत त्यांचा काही धक्का लागला आणि त्या ह्याच्यात गणेशाचा एक दात तुटला. मग त्याला एकदंत असं म्हणून म्हणायला सुरुवात झाली. यानंतर त्याला लंबोदर असंही म्हटलं जातं. खरं म्हणजे प्रत्येक माणसाच्या ठिकाणी षड्रिपू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आता हे सगळे विकार खरं म्हणजे नाहीसे व्हायला पाहिजेत. गणेशाने ते सगळे आपल्या पोटात घातलेत. त्यांनी सगळ्याचं ते दमन व्हावं म्हणून आपल्याच पोटामध्ये ते सगळे घातलेत आणि त्यामुळे त्याचं पोट हे मोठं झालेलं आहे असं म्हटलं जातं. आपण त्या लंबोदराचं नाव घेतो आणि त्याची पूजा करतो, पण आपणही हा त्याच्याकडनं गुण घेतला पाहिजे की हे जे षड्रिपू आहेत, हे षड्रिपू आपल्या मनातून हे सगळे नाहीसे व्हायला पाहिजेत. हे नाहीसे होणं कठीण आहे, पण तरीसुद्धा आपण ते थोडे थोडे का होईना, परंतु ते नाहीसे करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. गणेशाला भालचंद्र असंही म्हटलं जातं. खरं म्हणजे त्याच्या कपाळावर, भालावर चंद्र आपल्याला दिसून येतो. खरं एकदा असाच गणेश आपल्या त्या वाहनावर, उंदरावर स्वार होऊन निघाला. तो पडला. उंदीर इतका छोटा आणि गणेश त्या मानाने धष्टपुष्ट आणि त्यामुळे पडल्यावर चंद्र त्याला हसला. त्याबरोबर गणेशाला राग आला. त्यांनी शाप दिला की तुझं तोंड कोणीही बघणार नाही. त्यामुळे चंद्र खूप खजील झाला, उदास झाला. त्यांनी गणेशाची पूजा अर्चा आणि त्याची भक्ती करायला सुरुवात केली. गणेश किती उदार अंतःकरणाचा की तो शरण आलेला आहे. त्यांनी आपल्या अपराधाची क्षमा मागितलेली आहे. त्याला त्याच्या चूक झालेली हे कळलेलं आहे. तर आता त्याला आपण क्षमा करायला पाहिजे असं म्हणून गणेशाने त्याला सांगितलं की ठीक आहे, माझा शाप मी आता मागे घेतो आणि आता सांगतो तुला की फक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थीला तुझं दर्शन कोणी घेणार नाही. जर घेतलं तर त्याच्यावर काही संकटं येतील आणि त्यामुळे बाकी सगळ्या संकष्टीला म्हणजे शुक्ल पक्षातल्या आणि कृष्ण पक्षातल्या सगळ्या चतुर्थींना तुझं दर्शन घेतल्याशिवाय गणेश भक्त कोणीही उपवास किंवा ते व्रत संपन्न करणार नाहीत. आणि इतका उदार अंतःकरणाचा हा गणपती, त्याला भालचंद्र म्हणून नाव दिलं जातं. आपणही या गणेशाचे हे असे सगळे गुण आपण घ्यायला पाहिजेत. नुसती पूजा करून नाही चालणार. तर त्या गणेशाचे जे काही गुण आहेत, तो बुद्धिदाता आहे, तो चाणाक्ष आहे, तो विघ्नहर्ता आहे, तो सुखकर्ता आहे, सुख देणारा आहे, वैभवदाता आहे. तेव्हा त्या सगळ्याचा विचार आपण करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी
आपण आपल्या आचरणात आणायला पाहिजेत. अशा तऱ्हेने गणेशोत्सव जर आपण साजरा केला, गणपतीची पूजा केली, तर खरोखरच गणपती आपल्याला नक्की प्रसन्न होणारच आहे. नमस्कार.